पाहिलं एक ब्रीद वाक्य घेऊन चालल्यात खऱ्या अर्थानं आंबेकर गावकर. खऱ्या अर्थानं आमचा गाव आमचा अभिमान. प्रत्येकाला तो असणं गरजेचंच आहे, कारण हा गाव आहे म्हणून आपण आहोत मित्रांनो, आणि त्या गावाच्या नावासाठीच आपण खेळायला येतोय. आणि पुन्हा एकदा वैभव मात्र लॉंग रनअप आहे. ओ एज लागली आहे, चेंडू स्लीपच्या दिशेने जातोय. थर्ड मॅन रिझनला एका धाबेसाठी धाबेंचा श्री गणेशा झालाय. टीम शिवाजीवाडी विपक्ष टीम आपण जर पाहिलं कावडी 11. या दोन संघांदरम्यान आजची पहिली लढत, आजचा दिवस अंतिम आहे. आणि प्रत्येक संघ नायक जर आपण उपस्थित असाल तर विनंती आहे, वेळ आजचा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. शॉर्ट पिच अतिशय देखना, इनसाइड आउट, पॉइंटच्या डोक्यावरतून खेळा. 1 2 3 धावताना हळू मित्रांनो, काळा पट्टा सांभाळायचा आहे, लक्षात घ्या. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर, कारण एवढा हलगर्जीपणा केला जातो ना, तर ते काळा पट्टा 1 फुटाचा आहे, त्याच्यामध्ये पाय गुंतवला जातो. आणि मित्रांनो तुम्ही समोर पडला तर समोर दिवाळ आहे ऑफसाईडला, त्यावरती आपण जाण्याची दाट शक्यता आहे. कारण आमच्या KSK मध्ये एक अशी दुर्घटना घडली आहे, तिथेच त्याच कोपऱ्यावरती सिमेंटचं दिवाळ आहे, त्यावरती डायरेक्ट डोकं आपटले जाऊन खेळाडूचं खूप मोठी इंजरी झाली होती. त्यासाठी मी सातत्यानं सांगतो, तो काळा ब्लॅक पट्टा सांभाळा. तुम्ही जंप करताना डेफिनेटली तुमचा पाय त्यामध्ये अटकला जातो. 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव निघतील. बाटशी रडार खोदून काढलाय, वा भाई वा. अक्षयच्या बॅट मधून येतोय टोले जंग तुफानी, आजच्या दिवसातील पहिला मॅक्सिमम षटकार. अक्षय अतिशय चांगला एक चौकार खेळला इनसाइड आउट. त्यानंतर ओव्हर द पिच चेंडू पाहायला मिळाला आणि त्यावरती अतिशय देखणा प्रहार चढवलाय. चेंडूला पाठवलाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सकाळचं सत्र आहे, खेळपट्टीचा विचार केला तर थोडी नरम असते, दमट वातावरण आहे, परंतु तिथे अक्षयवरती कोणताही त्याचा प्रभाव नाही आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, अतिशय जबरदस्त फटका होता, परंतु तिथे मात्र मिड ऑफ होता, परंतु म्हणायचं तसं कलेक्शन झालं नाही. 1 धाव मात्र रोखू शकले नाहीत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर क्रमांक 1 संपुष्टात आली आहे. धावसंख्या 1/12. टीम खऱ्या अर्थानं शिवाजीवाडी 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 साठी प्राचारण केलं जात आहे. चला स्पीडअप ठेवा. गोलंदाजी मार्क वरतून ओमकार यादव. ओ हाफ ट्रॅकर हाफ बॉली, तिथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये. चेंडू 1 पाऊंड सीमा रेषा पार, चौकार. अक्षय यादव एक रंगात आल्यात. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच अतिशय चांगली फटकेबाजी, सुपर आहे यार. कारण प्रत्येक फटका कॅमेरामॅनला द्या वरती. गोलंदाजी मार्कवरतून ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतील. अक्षय यादव अतिशय चांगले बॅटिंग करतायत. वा बाय वा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. फटका उंच जास्त आहे, त्यामुळे थोडासा क्रॉस होणार नाही, शक्यता कमी आहे. 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलात. मॅन्डेटरी पॉवर प्ले क्रमांक 2 चालू आहे, म्हणजे अक्षय मात्र त्याचा फायदा चांगला उचलतायत म्हणायला हरकत नाहीये. कारण हवेमध्ये फटके खेळायचा चान्स घेतला जातोय. फक्त थोडासा नक्कीच कुठेतरी एलिमिनेशन चुकतंय. फटक्याला जी ताकद हवंय ती मिळत नाहीये, परंतु इनसाइड आउट खेळत असताना ताकद पुन्हा एकदा ओमकार. ओ आता जोरकस खेळायचा होता, पुन्हा इनसाइड आउट जागा बनवायची होती पॉइंट गलीच्या मधून, परंतु थोडीशी असफलता आली, म्हणजे डॉट डिलिव्हरी आली आहे.
ओमकार थोडासा शॉर्ट पिचचा मारा ठेवला जातोय ओमकार यांच्या माध्यमातून. ओ पुन्हा एकदा जोर का स्लॉट केला चेंडू बाहेर गेला नाही तर 10 व्हायचे आहेत मित्रांनो लक्षात घ्या. दुसरी धावेचा प्रयत्न डिक्लेअर आहे का तिथे किशोर. यस परंतु लक्षात घ्या ती 30 सर्कलचे जर वाईट पट्ट्याने त्याच्या पुढे लागला तर धावायचंच आहे लक्षात घ्या. डी आहे चला एकच धावा असेल धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. लो फुल टॉस बॅट होती क्षेत्ररक्षक काय जोखीम आहे गरज नव्हती खऱ्या अर्थानं. यस या ठिकाणी मात्र अक्षय यादव पुन्हा आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये दाखल झाले कारण समोर दिसतंय जोरकस फटका खेळलाय म्हणजे तिथे मात्र मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झपकन चेंडू जाणार आहे. स्लो हँडल बॅटनी खेळला नाही म्हणजे गतीने जाणार आहे धावायची गरजच नव्हती परंतु कुठेही कॉल नाही कॉलचा अभाव आणि इथे मात्र आपली विकेट टाकून पॅव्हेलियनच्या दिशेने फलंदाज परतत आहेत. न्यू बॅटर गणेश यादव गणेश शेलार. सॉरी ओमकार यादव अक्षय शेलार आहेत सॉरी इथे मात्र नक्कीच आम्ही करेक्शन करतोय. यादव कंपनी इकडे आहे. अक्षय जोर कास फटका अक्षय शेलार यांच्या बॅटमधून आला तिथे क्षेत्ररक्षक आहे थोडंसं बबलिंग झालं परंतु कोणताही पूर्व तयारी नव्हती म्हणेन. गणेश शेलार अक्षय शेलार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क करतो मात्र यादव कंपनी अर्थातच ओमकार यादव. सर 1 मिनिट षटक संपलंय बघा दोघांची चर्चा. 2 4 6 नाही इथे हा मग तो मारलाच होता हो. यस षटक संपलाय कारण पहिला चौकार नंतर 2 धावा 1 डॉट आलाय परत 1 डी मध्ये गेलाय नंतर विकेट आली आणि नंतर 1 धाव आता म्हणजे 6 चेंडू संपन्न झाल्यात. चला स्पीडअप घ्या. एस 20 धावा झाल्या धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम देवदेव 11 विपक्ष टीम भालेगर 11. दोन्ही संघांना विनंती असेल संघनायक ही इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीचा कॉल आपला केला जाईल. न्यू गोलंदाज वैभव ओ अक्षय शेलार अतिशय धमाका केलाय परंतु झेल होण्याची शक्यता आणि इथे मात्र लॉंग ऑफला मोठा विकेट मोठा मासा गळायला लागलाय. अक्षय शेलार बॅक टू द पॅव्हेलियन मोठा मासा आहे म्हणेन कारण अक्षयने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली होती बहारदार फलंदाजी केली होती. 2 चौकार 1 षटकार आणि 20च्या 20 धावा पहा धावफलकावरती जेवढ्या लागलेल्या धावा तेवढ्या फक्त अक्षय शेलार याच्या नावी आहेत. न्यू बॅटर राकेश शेलार अकेश शेलार. अकेश शेलार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 20
20 धाबा और क्रमांक 3 वैभव आपल्या नावे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत पहा. शॉर्ट पीस आहे. ओहो यस यस सुरेख सुरेख झेल. शॉर्ट स्क्वेअर लेग सज्ज होती. हला पावली अकेश बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचा शिकार ठरतायत. सुरेख झेल टिपलाय म्हणेन, कारण तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगला झेल टिपणं फार मुश्किल असतंय. न्यू बॅटर अशोक शेलार पार्टे. अशोक पार्टे पुढे सांग आम्हाला पूर्ण नाव सांग. अशोक पार्टे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरतून वैभव यादव अतिशय चांगला हॅट्रिक ऑन. हॅट्रिकचा चेंडू आहे. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक नोंदवली जाईल का या स्पर्धेमध्ये? आतापर्यंत 2 हॅट्रिक नोंदवल्या गेल्यात आणि आता मात्र आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक वैभव यादवच्या नावे होईल का? समोर आहेत अशोक पार्टे, मानफम शिवाजी वाडी. यस इज अ हॅट्रिक. ओ इथे मात्र लॉफ्ट केलाय. चांगला फटका सजलाय. हो 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 चुकी झाली आहे. यस इथे चुकीला माफी नाहीये. डीप मिड विकेट चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धाब्यांसाठी 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धाबा धावफलकावरती आहेत. और क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे वैभव यादव. चांगली गोलंदाजी करतात. पहिलं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. वैभव मानकुमरे सॉरी एवढं लेट कसं सांगतो मी 10 वेळा नाव घेतोय. यादव पण कोणतरी आहे की सांगितलं. डॉट डिलिव्हर. यस चेंडू आतापर्यंत हाताळलेत 4. वैभव मानकुमरे. थोडंसं करेक्शन करतोय आम्ही, क्षमस्व. वैभव पुन्हा एकदा निघतील. शॉर्ट पिच आहे. पुल अनसक्सेसफुल. एसटी रक्षक थोडे हडबडहाट पाहायला मिळते. यस इड वाईट चेंडू. चला वाईट आला तर चला प्लीज. सातत्यानं आपण जर विचार केला तर सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये संत असं शांत वातावरण पाहायला मिळतं या कोपरीच्या मैदानामध्ये. आणि आजच्या दिवसासाठी मात्र मला वाटते 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा ओम साई MTC या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आज 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाईल. आणि खूप गरजेचं होतं, कारण मंच कव्हर करणं त्या कॅमेऱ्याला कालपासून शक्य होत नव्हतं, परंतु आज नक्कीच एक अप्रूव्ह केलंय. म्हणजेच काय तर प्रगती झाली असं म्हटलं जातं ना, ती मात्र या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. अभिनंदन असेल सर्व आयोजकांचं, कारण तुमची ही स्पर्धा आज अखंड जगभर पाहिली जाते. मी सातत्यानं सांगत असतो की पहिला काळ राहिला नाही मित्रांनो. आज तुमची जी मुवमेंट आहे ती तुमच्या आज घरापर्यंत पोहोचली जाते. घरातील व्यक्ती असतील, नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, ती ही प्रत्येक मुवमेंट पाहतोय, कारण जिथे बॉल जाईल तिथे आमचा कॅमेरा येतोय मित्रांनो. डान्सिंग ग्राउंड इथे मात्र नक्कीच पुढे सरसावले होते. पॉपिंग क्रीज सोडलं होतं, परंतु एज लागली. चेंडू थर्ड मॅन रिझनला 1 धाबेसाठी. एंड ऑफ द थर्ड षटक. या षटकामध्ये किती धाबा आल्या? 6 धाबा. 26 ऑन स्कोर बोर्ड. चला थोडीशी गती द्या, स्पीडअप घ्या प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. यस चला फास्ट. टीम कावडी वेळ जास्त घेत आहे. चला थोडस स्पीडअप घ्या. आता मात्र स्ट्राईक एंडचा विचार केला तर आपण पाहतोय स्ट्राईकला कोण आहे आता? किशोर आहे, अशोक, न्यू गोलंदाज अनिकेत सकपाळ. स्ट्राईक एंडला गणेश शेलार का बाळा?
गणेश शेल्लार अनिकेत मात्र गोलंदाजी मार्कवरतून सज्ज होतील. ओव्हर क्रमांक 4 मध्ये पहिला चेंडू यू मिस आय डेफिनेटली डोक्याला हात लावायची वेळ आली. पुढच्या दाराला कडी लावली, मागच्या दारानी चोरी झाली. असं घडलंय गणेश शेल्लार यांच्या बाबतीमध्ये. आणि इथे मात्र नक्कीच अतिशय चांगला लेग स्पिन्स पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चेंडूला गर्रकी दिली आणि इथे मात्र एसटी वाकवली गणेश शेल्लार यांची. इथे मात्र खऱ्या अर्थानं पहा आणि पाहतच राहा असं म्हटलं जाताना तुमच्या एसट्या कुठे त्याचा अंदाज तुम्हाला असणं खूप गरजेचं असते. परंतु तुम्ही तुमची ऑपेस्टी सोडून बाहेर येताय. दर्शन रोशन शेल्लार न्यू बॅटर. टीम शिवाजीवाडी पारी लडखडली आहे. कारण या कोपरीच्या मैदानामध्ये तुम्ही 50 धाबा तर जमा करायलाच पाहिजे 5 षटकामध्ये, तरच तिथे तुम्ही फाईट देऊ शकता. कारण हे कोपरीचं मैदान फलंदाजांसाठी नंदनवन आहे. आणि कालच्या सत्रामध्ये 65 धावा, 70 धावा, 72 धावा. प्रत्येक टीम 50+, 60+ जाण्याचा प्रयत्न करते. अनिकेत थोडीशी लेग कटर गोलंदाजी करतायत. पहा अतिशय चांगली गोलंदाजी आहे, सुरेख आहे, मुवमेंट प्राप्त करतायत. इथे मात्र खऱ्या अर्थानं टेनिस चेंडू ज्यावेळेस मुवमेंट करतो ना त्यावेळेस खूप अतिशय चांगलं प्रेरणादायी पाहायला मिळतं आपल्याला. कारण तुम्ही टेनिस चेंडूला सुद्धा वळवण्याची क्षमता ठेवताना तर तिथे नक्कीच तुमच्याकडे ती खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. सुरेख आहे, अफलातून चेंडू आहे. अनिकेत वा भाई वा, सुरेख. काही ना काही वेगळं पाहायला मिळतं प्रत्येक स्पर्धेगणीस. कारण प्रत्येक गावामध्ये हिरे लपलेले आहेत आणि ते बाहेर काढण्याचं काम असोसिएशनच्या माध्यमातून होतं मित्रांनो. कारण प्रत्येकाला संधी मिळते आज. यस, वेट अँड वॉच फलंदाज आहेत अशोक पार्टे. ओळखलं होतं खऱ्या अर्थानं थोडासा टप्पा पाठीमागे पडला, मुवमेंट होणार आहे. वेट अँड वॉचची भूमिका घेतली. तदनंतर एक मोठा ब्लास्ट केलाय, डीप मिड विकेटला भिरकावून दिलाय. 6 धाबे बरोबर धावसंख्या 33 ऑन स्कोर बोर्ड. 33 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टीम शिवाजीवाडी 11. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अनिकेत पुन्हा एकदा हो 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 हो, कॉपी बुक, सेम फटका, सेम रिझल्ट. वा भाई वा, अशोक पार्टे ऑन फायर. संघाला आलेली मरगळ, संघावरती आलेलं प्रेशर एका झटक्यामध्ये झुगारून टाकलंय. ती चुकी केली अनिकेत सकपाळ्यांनी. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा मारा आणि चेंडूला तुमच्या गती नाही म्हणजे तुम्ही शॉर्ट पिच टाकू शकत नाहीये. परंतु तेच घडलंय खऱ्या अर्थानं. इथे आपण पाहिलं तर अनिकेत सकपाळ यांनी 2 चेंडू खराब हाताळले आणि अशोक पार्टे काय बॅटिंग केली यार अफलातून. पुन्हा ती स्थिती, आता फटका फसलाय परंतु नाही. हो 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 हो, षटकारांची हॅट्रिक. वा भाई वा, अशोक पार्टे ऑन फायर. सकाळच्या सत्रामध्ये आग लावली यार. षटकारांची हॅट्रिक आपल्या नावे. पूर्णतः वातावरण फिरवलं गेलंय आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं टीम शिवाजीवाडी पुन्हा आता ट्रॅक वरती गाडी आणली अशोक पार्टेनी. धावसंख्या जाऊन पोहोचली 45 ऑन स्कोर बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा षटक आणि हाणामारीचं षटक. स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये कोणाला प्राचारण केलं जाईल. या 19 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्या. अशोक पार्टे यांनी कुठून काढल्या, ठोकून काढल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर किरण ना सुशांत मानकुमरे गोलंदाजी मार्क वरतून आणलं जाते. खूप शॉर्ट पिच आहे. ओ हो, आणि आणखी नाही नाही नाही, 2 चान्स होते, एक झेल, पुन्हा रन आउट. परंतु जे काम करायचं होतं रोशन शेल्लारला ते मात्र केलंय. अशोक पार्टेंना स्ट्राईक एंडला आणलंय आणि आता मात्र अशोक पार्टे, मी तर म्हणेन शेवटपर्यंत उभे राहा. 2 जरी मोठे फटके आले ना तरी समाधानकारक स्थितीकडे तुम्ही पोहोचणार आहात.
आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज जर पाहिलं सुशांत पुन्हा एकदा सज्ज होतील. ओ इथे मात्र ऑपेस्टीच्या बाहेर चेंडू होता, म्हणजेच काय तर एडी लेग बायच्या स्वरूपामधील एक धावडीमध्ये येते, परंतु फुलटॉस होता. मी म्हणेन कसा काय चुकला गेला अशोक पार्टेंच्याकडून, कारण कोणत्या सिच्युएशनला तयार असलं पाहिजे. आपण जर गेल्या वर्ल्ड कप मधील मॅच पाहिली ना विराट कोहलीसाठी, तो एक फुलटॉस आला होता. 3-13ची मॅच होती मला वाटते, म्हणजे फुलटॉस साठी सुद्धा तयार असलं गरजेचं आहे. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्पाची गोलंदाजी. इथे मात्र सुशांत कमबॅक करून देत आहेत. एकेरी धाव आली आहे ढीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्येचा विचार केला 48 ऑन स्कोर बोर्ड, 48 धाबा. ओव्हर क्रमांक इथे मात्र 5 प्रगती पत्तावर. डॉट आला नव्हता, एक आला होता मध्ये पण. हा त्याच्यानंतर डॉट नाही आला. नाही 3 बॉल झाले, 3च बॉल झाले. 3 बॉल 3 आले. हा हा नाही, हा इथे नाही, झेनू नाही, 3ला आला. तिन्हीला धाव आले. चला थोडीशी गती द्या, थोडीशी गती द्या, विनंती आपल्याला. आता शॉर्ट पिच आहे, पूल अनसक्सेसफुल झेल. यस त्यांच्या मागे यस विकेटचं पतन. अशोक पार्टे बॅक टू द पवेलियन. आता मात्र 24 धावा वैयक्तिक पहा काढून अशोक पार्टे मात्र तंबूच्या दिशेने परततायत. 24 धावा म्हणजे अशोक पार्टेंच्या 24, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर अक्षय शेलार याच्या 20 धावा, म्हणजे 2च खेळाडूंनी 44 धावा काढल्या. बाकी आतापर्यंत 6 विकेट गेला, बाकींचा कारभार शून्य झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. फुलटॉस चेंडू सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा काय हाणताय म्हणल्यानंतर फार चुकी आहे, कारण तुम्ही मोठी धावसंख्या नाही उभारू शकत. कारण न्यू बॅटर आहे. चला चला फास्ट चला. एक धाव तर कंप्लीट झाली. 49 ऑन स्कोर बोर्ड. यास विनोजी धनावडे यांचं इथे शुभागमन झालंय आजच्या दिवसासाठी. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हाच्या. गेल्या 2 दिवसापासून आमच्या समवेत, आणि आजचा दिवस सुद्धा आपण त्यांच्या वाणीतून नक्कीच या स्पर्धेची कहाणी आपण ऐकणार आहोतच. तर मला वाटतं शेवटचा चेंडू इथे मात्र शेवटचा फुल टॉस. हो 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 पहा चांगल्या. यस इन वाईट. एक धाव आले म्हणजे 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतक लागलं गेलंय. इथे मात्र फटका चांगला सजलाय, परंतु एक आणि एकाच धाबेसाठी असेल. 51 ऑन स्कोर बोर्ड. 51 धाबा धावफलकावरती लागल्यात. 52 धाब्यांचं आव्हान असेल. चला टीम देवदेव विपक्ष टीम भालेघर दोन्ही संघर्ष कर्णधार या नाणेफेकीसाठी. चला स्पीडअप घ्या. टीम देवदेव चला. टीम भालेघर संघाचे कर्णधार आलेले आहेत. देवदेव 11 चला. आपण पाहतोय जावली क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत माननीय श्री ज्ञानदेवजी रांझणे साहेब पुरस्कृत बोलाई देवी मित्रमंडळ, त्याचबरोबर बोलाई देवी क्रिकेट क्लब आंबेघर यांच्या विद्यमानाने आयोजित बोलाई देवी चषक 2025 आमचा गाव आमचा अभिमान ही स्पर्धा खऱ्या अर्थानं गेल्या 3 दिवसापासून आपल्या भेटीला आहे. 3 दिवस झाले ह्या स्पर्धेचा आगाज झालाय. आणि ही स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचा पारितोषिकचा जर विचार केला तर प्रथम पारितोषिक रोख रुपये 50,000 आणि एक चमचमती ट्रॉफी बोलाई देवी मित्रमंडळ आंबेघर यांच्या सौजन्याने प्राप्त झालंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 25,000 सन्माननीय आदरणीय श्री सागर धनावडे सर युवा नेते यांच्या सौजन्याने आपल्याला प्राप्त झालंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 15,000 15,000 सौजन्य प्राप्त झालंय श्री रांझणे साहेब प्रतिष्ठान यांच्या वतीनं.
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झाले रोख रुपये 10,000 श्री विठ्ठल रुक्माई वारकरी क्षेत्र अंबेकर अर्थातच भालेगर टीम संघाने नाणेफेक जिंकले आणि सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजीचा निर्णय आपण पाहतो YouTube सौजन्य लागलंय आपल्याला खऱ्या अर्थानं रॉयल्स मेन्स कॉर्नर यांच्या सौजन्यानं प्राप्त झालंय त्याचबरोबर सर्व ट्रॉफीज पाहतोय आपण त्या आपल्याला प्राप्त झाल्यात श्री शिवराम शेलार अध्यक्ष श्री शामराव शेलार माजी अध्यक्ष बोलाई देवी मित्र मंडळ यांच्या वतीने हे आपल्याला प्राप्त झालंय मालिका बीरसाठी नितीन चिकणे साहेब यांच्याकडून एक LED आपल्याला प्राप्त झाले वा बाय वा LED TV आहे मालिका बीरसाठी यार खूप अतिशय चांगली काम आहे कारण आपण एखाद्या प्रीमियर लीगला पाहतो त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज कूलर्स आणि बॅट श्री नामदेव दादा गोरे आणि श्री सुधाकर दादा लोहार यांच्या वतीने प्राप्त झालंय उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि कूलर आपण पाहतोय श्री अक्षय गोळे युवा उद्योजक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी शूज प्राप्त झाले श्री किरण चिकरे न्यू आशापुरा मेकर्स उदयमुख खेळाडूसाठी स्पोर्ट्स शूज प्राप्त झाले श्री किरण कोळी समाजसेवक ग्राउंड सौजन्य नवनाथ शेलार खजिनदार हनुमंत शेलार सचिव भरत काय दिसत पण भरत कोण आहे वांगडे भरत वांगडे दादा समाजसेवक यांच्या सौजन्याने प्राप्त सन्मान चिन्ह प्राप्त झाले सचिन दादा शेलार सचिन शेड अरिहंत मेडिकल तर मॅच कडे रुख करूया चला बाबन धवेची आवश्यकता ओ पहिला चेंडू इरादे वेगळ्या दृष्टीने आहेत मागून घ्या तिकडे लोक आहेत बघा स्ट्राइक एंडला आतिश मानकुमरे सुशील मानकुमरे गोलंदाजी मार्कवरून अक्षय शेलार चेंडू सौजन्य आपल्याला लाभलाय विश्वनाथ भनगे विलास भनगे काय बघा ना दिसतंय कसा पेंट आणलाय तुम्हाला तरी दिसतंय विलास भनगे युवा सेना चवली तालुका प्रमुख भारतीय कामगार सेना कार्यकारी सदस्य मॅन ऑफ द मॅच सुधीर धन्नावडे दादा यांच्या सौजन्याने आपण जर पाहिलं तर ग्लोरिया स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी-शर्ट आपल्याला प्राप्त झालेत पाणी सौजन्य अमित शेलार शेड श्री विठ्ठल स्वीट्स यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत पंच सौजन्य अमोल शिर्के युवा उद्योजक टॉस्का बॉस अमित पवार अविनाश पवार AP स्पोर्ट्स आणि जेवण सौजन्य पहा सचिन पार्टे दादा त्याचबरोबर बापू पार्टे दादा समृद्धी डाभा यांच्या वतीनं आपल्याला हे प्राप्त झालं या सर्वांचं पुण्याच्या बोलाई देवी मित्रमंडळ आणि बोलाई देवी क्रिकेट क्लब आंबेघर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मॅच कडे रुख करूया मॅच मध्ये अक्षय शेलार अतिशय चांगली गोलंदाजी करतायत पहा आतापर्यंत 3 चेंडू हाताळले एक चौकार मात्र नक्कीच त्यांच्या या 3 चेंडू मध्ये आशिष यांच्या बॅट मधून आलाय पुन्हा शॉर्ट पिचचा मारा पुन्हा पंच करायचा प्रयत्न आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे डिफेंड करत असताना एक निर्धाव चेंडू एक षटकार मारल्या बरोबरीचा असतो मित्रांनो आणि तेच कामगिरी इथे मात्र अक्षय शेलार आपल्याला करताना पाहायला मिळतायत पुन्हा शॉर्ट पिच पुन्हा पूल इथे मात्र अपील केली जाते आहे परंतु ताकद का लावली जाते मी तर म्हणेन साई अतिश खऱ्या अर्थानं ताकद लावण्याचा प्रयत्न करतायत ज्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी होती ना तुम्हाला ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर करायला पाहिजे तुम्ही चेंडूला फक्त टच करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला 30 सर्कल भेदायचा आहे ताकद का झोकली जाते ओ आता मात्र पहा चेंज केलाय स्थान चेंज केलाय अक्षय शेलार वाह भाई वाह क्या गेंदबाजी हो रही है इथे मात्र
अतिशय देखणी गोलंदाजी. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय. धावसंख्या मात्र 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इक्वेशनचा आता जर विचार केला आपण तर 24 चेंडू आणि तुम्हाला बनवाव्या लागतील 47 धावा. 52 धावेंचं आव्हान आहे. चला 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 स्पीडअप घ्या. न्यू गोलंदाज गणेश शेलार का? गणेश शेलार न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता बॅटरचा विचार केला तर सुशील स्ट्राईकला आहे का? सुशील स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश शेलार पहिला चेंडू घेऊन निघतायत. शॉर्ट पिचचा मार. ओ हो 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 क्षेत्ररक्षक असताना मारलेला हा एक टोलला म्हणेन भीमटोला होता. क्षेत्ररक्षकांना काही समजला नाही. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबेंसाठी पहिला चेंडूवरती खऱ्या अर्थानं सुशील बराच वेळ सुशील यांच्यासाठी दिला होता कारण शॉर्ट पिचचा मारा. आणि मी तर सातत्यानं सांगतो की कोपरीचं मैदान आहे ना शॉर्ट पिच साठी शापित आहे. कारण फटका बॅटला लागला ना सहजरित्या ऑन साइडला बाहेर जातोय. या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. गुड लेन स्पॉट हवा आहे तुम्हाला आणि प्रत्येकानं प्रगती करा. काही ना काही शिकत राहायचंय मित्रांनो. कारण हा इकडे लावा ना. सोपा एक बाकी आहे. मग एक बॉल झालाय आता डॉट. हा इथे ह्याच्या पुढे पण डॉटला सुशील जाऊ. ओ हो 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 यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. पहा इथे मात्र शॉर्ट पिच वरतून फुल लेंथला आले आणि त्याचा फायदा पहा. अतिशय चांगलं. इथे मात्र गणेश शेलार यांनी कमबॅक करून दिलंय. पुन्हा एकदा टीम शिवाजीवाडी 11 संघाला खऱ्या अर्थानं विचार केला तर 52 धावा म्हटलं की प्रेशर तर आहेच नक्कीच. कारण विचार केला तर 10+च्या रन रेटनी तुम्हाला रिक्वायर रन रेट येत असतं. त्यामध्ये नक्कीच एक मानसिक दडपण येतं. एक चेंडू जरी डॉट झाला ना एका षटकातला तरी ते न्यू बॅटर अभिषेक मानगुमरे इथे मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती दाखल झालेत. आपण जर पाहिलं ना सकाळचं सत्र असेल तर थोडासा गोलंदाजांना ऍडव्हान्टेज असतो. परंतु इथे मात्र खऱ्या अर्थाने ही खेळपट्टी फार वेगळी आहे मित्रांनो. फलंदाजांसाठी नंदनवन आहे. फक्त थोडासा 180चं मैदान. त्यामुळे फटका फसलाय नक्कीच. कोण घेणार कोण घेणार. हो हो नाही 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 डायरेक्ट हिट. परंतु 3-4 खेळाडू असताना तुम्ही असा कॉल होत नाही. कोण घेणार हे डिस्कस होत नाहीये. त्यामुळे झालेला हा झेल ड्रॉप आहे. कारण मित्रांनो आलेली संधी प्रत्येक तुम्ही सोडायला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण डिफेंड करतो ना ते प्रत्येक संधीचं सोनं करायचं असतं आपल्याला. तर चला आल्या दुहेरी धाबा. झेल ड्रॉप झाला. 2 धाबा आल्या. धावसंख्येचा विचार केला तर 11 धाबा. 1.4चा खेळ संपलाय. नव्हे तर विकेट डी आहे का? नाही ना डॉट डिलिव्हरी आहे. शेवटचा चेंडू शेष. गणेश शेलार पुन्हा एकदा. हो वा भाई वा काय ब्लॉक होल गोलंदाजी. अल्लाऊन द कार्पेटच्या साहाय्याने. ओ हो हो या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 4 धाबा. तिथे कोण आहेत पहा यार. तुम्ही अशा प्रकारचं बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण कसं काय करू शकता. फार चुकी आहे. फार मोठी चुकी आहे. आणि ही खऱ्या अर्थानं आमचा कॅमेरा तुमच्या जवळ असतोच. पहा आपण रिप्ले मध्ये पाहिलं ना तर तुमचे अशा प्रकारची क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत कोणती आहे. कारण तुमच्या 2 पायांमध्ये किती मोठा गॅप आहे.
तुम्ही तिथे गुडघाट टेकला पाहिजे, चेंडू जरी सुटला तरी तुमच्या शरीरावर आला पाहिजे. धावसंख्येचा विचार केला तर 15 धाबा धावफलकावरती 2 षटकाचा खेळ संपलाय. त्याच लाईनला घ्या ना. ती काढ खुर्ची तिकडे ठेव. नाही नाही एक तर लाव पुढे, 3 पाहिजेत ना. हा खुर्ची काढ. हा हा इकडे येईल थोडा अजून. अरे बापरे, मग त्याची गाडी गेली का मग? एस ओके. इथे एका होंडा आहे वाटतं, मला वाटते स्विफ्ट डिझायरची चावी 4 व्हीलरची काल हरवली होती, ती आता मात्र सापडलेली आहे. तर ती कोणाची, त्यांनी इथे येऊन अपील घेऊन जायची. यस, गेम इज प्ले. अक्षय शेल्हार पुन्हा एकदा तिसऱ्या षटका. हो भाई भा, काय सुरेख चेंडू आहे यार. अफलातून दर्जेदार गोलंदाजी अक्षय शेल्हार यांच्या माध्यमातून होती आहे. आता धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे तुम्हाला. चेंडू जर विचार केला तर आता तुमच्याकडे आहेत 17 चेंडू, 33 धावा डबल आहे. या चांगला फटका आहे, परंतु तिथे लॉंग ऑफ सज्ज आहे. किती धावा दिल्या जातील? 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, परंतु नाही. यस, एकाच धाब्यावरती समाधान मानलं जात आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या. हे षटक खूप महत्वाचं आहे अक्षय शेल्हारचं, कारण एक म्हटलं जाताना हुकमी एक्का असतो एखाद्या टीम मध्ये आणि त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जाते. स्ट्राईक एंडचा विचार केला तर आपण पाहतोय, कोण आहे स्ट्राईकला? अभिषेक मानगुमरे यांना आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. पुन्हा खूप शॉटचा इथे यस मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स व्हॅलिड संपलाय तुमचा. पंचांनी तुम्हाला दर्शवलंय. अक्षय खऱ्या अर्थानं एक वेगळ्या मूड मध्ये, कारण गती ठेवली जाते. क्रिस सोडलं जात. आता पहा फुल लेंथ, त्याच्याकडे साठी ऑप्शन आहे अक्षय शेलार यांच्याकडे. डी झोन मध्ये एक चेंडू जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 17 धाबा धावफलका. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक 2 जात आहेत. फिकी होईल का? तुम्ही अशा 2-2 धावा खर्ची घालणार तर मित्रांनो तुम्ही डिफेन्सच्या थोडस लांब जाणार आहात. बाउंड्री लाईन थोडस दक्ष झाली पाहिजे, कारण तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला बाउंड्री लाईन सांभाळणं खूप गरजेचं आहे. तिथे अप्रूव्ह करा, तिथे मेहनत करा. 2 ला 1 मध्येच ठेवा तरच तुम्ही मॅच जिंकणार आहात. 2 मोठे फटके लागले ना तर ही मॅच मधली हवा निघणार आहे. कसे येतील? येईल मारलाय. हो यस, आला एक मॅक्सिमम डीप मिड विकेट रिजन. सीमा रेषा पार षटकार. क्षेत्ररक्षणामधली हलगर्जी मित्रांनो कधीही अंगलट येत असते. तुम्ही एकच दिली असती तर हा फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा राहिला असता. म्हणजे काय घडतं पहा. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंतिम धावसंख्या 25 ऑन स्कोर बोर्ड. 3 षटक संपलेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 मध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील 27 धावा. तर आता मात्र विचार केला तर 12-27 समीकरण नव्याने आपल्या समोर. मॅच पहा दोन्ही बाजूला तोलायमान स्थितीमध्ये आहे. इथे मात्र खऱ्या अर्थानं विचार केला तर हे षटक आता कोणाच्या हाती सोपवलं जाईल? अशोक पार्टे
ज्यांच्या बाट मधून आल्या होत्या 24 रन्स 24 धाबा, अर्ध्या धाबा मात्र एकट्या ह्या अशोक पार्टेनी काढल्या होत्या. आता गोलंदाजींनी कमवावं लागेल, जे फलंदाजीनं कमवलंय त्यासाठी आता गोलंदाजी धारदार हवी. स्ट्राईक एंडचा विचार केला तर अतिश इथे मात्र स्ट्राईकला सलामीला आल्यात. पहिला चेंडू खराब आहे. यस, पंच आमच्याकडे बळली जातील. इन अ वाईट कॉल. सव्वीस धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र मोठा फटका आलाय. हो यस, लॉंग ऑन सी मारेशा बाहेर. अतिशय बॅट मधून अतिशय पारी. इथे मात्र 6 धाब्यांसाठी 11 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता. आता मात्र अशोक पार्टे यांना कुठेतरी कमबॅक करावा लागेल. अन्यथा ही मॅच मी मगाशी म्हटलं की तुम्ही जे क्षेत्ररक्षणामध्ये ढिलाई करता ना ती तुमच्या संघाच्या पथ्यावरती पडणारी नाही. हो, कमबॅक झालाय. डॉट डिलिव्हरी आली आहे. थोडीशी कुठेतरी हालचाल पाहायला मिळाली, चेंडू मध्ये मुवमेंट पाहायला मिळाली आहे. आणि ही मुवमेंट ज्यावेळी प्राप्त होते ना त्यावेळी नक्कीच गोलंदाजी धारदार होत असते. आता जर विचार केला तर धावसंख्येचा तर 32 धावा झाल्यात. म्हणजेच काय तर येणारे 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. हे येणारे चेंडू 4 आहेत ना ते फार महत्वाचे असणार आहेत. त्यामध्ये किती धावा खर्ची घातल्या जातील. यस, वेटन वॉच क्षेत्ररक्षक आहे. झेल होण्याची शक्यता आणि तिथे पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने अतिशय चांगला झेल टिपला आणि फलंदाज अतिशला मात्र माघारी पाठवलंय पॅव्हेलियनच्या दिशेने. यस, इथे मात्र पुन्हा एकदा कहाणी मेटिस्ट. आता मात्र 9-20 मॅच आता खऱ्या अर्थानं थोडी झुकायला लागले. 60-40 कडे जातीये. 60 शिवाजीवाडी 40 टीम. खऱ्या अर्थानं पाहिलं तर कावडी असं सूत्र व्हायला लागलंय. परंतु विचार केला तर अभिषेक मानकुमरे मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. न्यू बॅटर गिरीश मानकुमरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाखल झालेत. परंतु आता इथे मात्र अशोक पार्टेनी पकड बसवायला पाहिजे, 2 डॉट काढायला पाहिजेत. परंतु नाही, तुम्ही फुल टॉस टाकाल तर ते डॉट होणं शक्य नाही आहे. पहा दुसरी धाव. यस, ह्या चुका आहेत ना त्याच तुम्हाला खड्ड्यामध्ये घालणार आहेत मित्रांनो. मी मगाशी सांगितलं की तुम्ही बाउंड्री लाईनला कसं क्षेत्ररक्षण करताय ते फार महत्वाचं आहे. ही टीम कोणती आहे? भालेगर आहे का? भालेगर वाले मित्रांनो तुम्ही लाईव्हला दिसताय यार. काय मतलब आहे का मॅच आतमध्ये चालले? कारण त्या झेल झाला त्याच्या मागे तुम्ही खेळत होता ते तिथे लाईव्हला दिसतंय. प्लीज यार भरत असं करू नका मित्रांनो. 198 देशामध्ये स्पर्धा लाईव्ह पाहिली जाते आणि काय स्पर्धा होत आहेत म्हणतील आजूबाजूला असे खेळतायत. प्लीज यार सर्वांनी कॉपरेट करा. या चांगला गॅप शोधलाय. वा बाय वा, पॉइंटच्या आणि कव्हरच्या मधून गल्ली आणि पॉइंट मधून चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार चौकार चौकार आलाय आणि इथे मात्र धावसंख्येला आकार आलाय. धावसंख्या 38 धाबा झाल्यात. पहा मॅच संपली नाहीये. 7-14. ओ हो हो हो, यस कमबॅक झालंय. डॉट डिलिव्हरी आली आहे. अजूनही मॅच तोलाय मान सिटी मध्ये आहे. दोन्ही बाजूला ऑन आहे कारण आता हव्या 6 चेंडू मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच आपण सज्ज राहायचं मित्रांनो. विनंती असेल टीम देवदेव विपक्ष टीम भालेघर दोन्ही संघांनी आपापला स्क्वॉड डकआउटच्या बाजूला जा. जशी ही मॅच संपल तसा आपण डकआउट्स मध्ये बसायचं आहे.
आणि प्रत्येक संघ नायकाने याची नोंद घ्यायची की प्रत्येक मुवमेंट ही डकआउट मधून झाली पाहिजे. 6-14 मॅच ऑन आहे. न्यू गोलंदाज नंदकुमार शेल्लार गोलंदाजी मार्क वरती. अस्तित्वाची लढाई आहे, खूप महत्वाची आहे. 7-14 समीकरण आहे. पावणे 38 झाल्या त्या 52 51 झाल्यात. 52 ला आव्हान आहे मित्रांनो. चला नंदकुमार शेल्लार स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. अभिषेक मानकुमरे यांच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार एक षटकार आलाय आणि याच फलंदाजांवरती नजरा असतील सर्वांच्या. ओ एवढा लॉलीपॉप का सोडला खऱ्या अर्थानं अभिषेक मानकुमरे विचार करत असतील यार षट ह्या 6 धावा जायला पाहिजे होत्या. परंतु नंदकुमार शेल्लार यार अशी तुम्ही गोलंदाजी केलीत तर नक्की 2 चेंडू मध्येच मॅच संपणार आहे. तुम्हाला एवढे हाफ ट्रॅकर चेंडू हाताळता येणार नाहीये. मॅच बनले बना बनाया हुआ खेल बिगाड़ नहीं सकते. इथे मात्र 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषेकडे का नाही फील्ड झाली आहे परंतु एकच धाव आली आहे. अभिषेक मानकुमरे यार खरं अर्थानं गोल्डन चान्स तुम्ही सोडले जात आहेत. काय घडतंय नंदकुमार इथे मात्र हाफ क्रीजला चेंडू हाताळला जातोय. खऱ्या अर्थानं खूप जोखीम घेतली जाते. मी सातत्यानं सांगतोय शॉर्ट पिच चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावा लागेल. आता मात्र विचार केला तर 4-13 मैच बनाया हुआ मैच है. यस इथे मात्र ऑर्निंग केली जाती आहे. चला चला स्पीडअप घ्या. इथे मात्र पहा टीम शिवाजीवाडी काय अनबन होईल का काय घडेल. ओ या सूर्य काय अफलातून चेंडू आहे. अभी आया तो आया एकदम डेंजर आया. इथे मात्र पुढे टाकला तर काय अप्रतिम टाकलाय. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. मित्रांनो विराट कोहलीची मगाशी आठवण करून दिली होती मी. पाकिस्तान बरोबर झालेली ती मॅच आणि आलेला फुल टॉस आणि त्यावरती झालेला नो आणि षटकार. पुन्हा हाफ टाकर इथे फटका तुम्ही घ्यायचा तसा घेतला नाही पण झेल होण्याची शक्यता. हो यस इथे मात्र जर्सी क्रमांक 33 अतिशय देखना झेल मित्रा. झेल नाही तर ही मॅच घेतले कबेमध्ये. वा भाई वा. कारण जो खेळाडू हार्दिक पांड्याचा फॅन आहे ना तो असे झेल पकडणार आहे मित्रांनो. कारण अतरंगी म्हटलं जातं त्याला आणि त्याच प्रकारचा हा झेल टिपलाय. कुशल मोमेंटला टिपलाय. आता 2-13 टीम कावडी 11 फसले मॅच मित्रांनो. त्यामध्ये खऱ्या अर्थानं अभिषेक मानकुमरे यांनी तो पहिला चेंडू दुसरा चेंडू एक लॉलीपॉप आला होता आणि तो बाहेर न पाठवल्यामुळे खऱ्या अर्थानं इथे अडचणीमध्ये आला टीम कावडी 11 संघ. शेवटचे 2-13 जरी 2 षटकार झाले तरी मॅच टीम यस न्यू बॅटर वैभव मानकुमरे. इथे मात्र काय घडेल फक्त एकच धाव. टीम शिवाजीवाडी इथे मात्र 1 पाऊल अर्थातच 1 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता. वा बाय वा कमबॅक केलंय सुरेख आहे. इथे मी म्हणेन गोलंदाज मात्र नंदकुमार इथे वा सुरेख आहे. मॅच दिली आहे ही आहे नंदकुमार यांनी चांगली षटक हाताळलं त्याची किमया. विन द मॅच टीम शिवाजीवाडी 11. असंघ विजय होतोय. विजय संघांचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघांचं सुद्धा कौतुक. आपण पराभूत झालोत का झालो याचं कारण शोधणं गरजेचं असतंय. कारण क्रिकेट कधी संपत नाही कधी संपणारही नाहीये. ही स्पर्धा झाली तर